झटकीपट होणारी, तोंडाची चव वाढवणारी आणि सगळ्यांच्याच आवडीची, घरोघरी बनणारी ही वांग्याची सुकी भाजी. ही वांग्याची सुकी भाजी बघा, आज मी कुठलंही वाटण न करता अगदी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपात्यासोबत खूप मस्त भाजी. घाईच्या वेळी, कमी वेळ असन किंवा जास्त काही कुटाणा करायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस ना ही वांग्याची सुकी भाजी ना अशा पद्धतीने करा. एकदम सिंपल आहे, बेसिक मसाल्यामध्ये केलेली आहे, पण खायला मात्र चवदार आणि टेस्टी असते. तिकडे बघू शकता, इतकी छान चवदार टेस्टी अशी ही वांग्याची सुकी भाजी बनवलेली आहे आणि सगळ्यांची फेवरेट आहे. वांगं म्हटलं की कसंही बनवा, सगळ्यांच्याच आवडीची आहे. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी. ते ही पाहू शकता, आपली मस्त झणझणीत चमचमीत सिंपल पद्धतीची वांग्याची भाजी. रेसिपी पूर्ण बघा, सिंपल भाजी आहे आणि नक्की करून बघा. आवडली तर लाईक करा, चॅनेलवर असेच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईबर करा. ते इकडे बघू शकता, मी 2, 3, 4 वांगे जे आहेत ना मस्त फ्रेश टवटवीत घेऊन आले. त्यानंतर याला कट करून घेतल्या, तसे मिडियम आकारच्या फोडी केल्यात. तुम्ही याला उभ्या पातळ कापसुद्धा करू शकता. त्यानंतर इकडे मी कांदा टमाटर बारीक चिरून घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वाटण करायचं नाही. शेवटला फक्त आपल्याला लसूण शेंगदाण्याचा थोडासा कूट वापरायचा आहे. तर आता आपण मस्त सिंपल भाजी करू वांग्याची. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं, त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेत. जिरे थोडे तडतडून झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून घ्यायचं. आता बघा, गावाकडे गेलं किंवा कुठेही लग्न समारंभ असो, पूजा असो, वांगं बटाटं हे फेवरेट आहे आणि बनलंच जातं. म्हणून आपण नेहमी बघा, पुरी म्हणलं की वांगं बटाट्याची भाजी हमखास करतो. आता इकडे मी कांदा टमाटर जिरे तेलामध्ये चांगलं परतून घेते. 1 मोठा कांदा मी इकडे वापरलेला आहे आणि बारीक टमाटर वापरलेलं आहे. आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपले रोजचे डेली मसाले टाकायचे. लाल तिखट, हळद, गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवरच टाकून घ्यायचं कांदा टमाट्यासोबतच. आता हे सगळे मसाले ना तुम्ही आवडीनुसार तुमच्यामध्ये जसं कमी जास्त लागेल तसे टाकू शकता. तर मी जरा झणझणीत भाजी बनवते ही, त्यामुळे मी 2 चमचे इकडे मी लाल मसाला टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, गरम मसाला, धना पावडर आणि हळद. बस एवढेच मसाले, आपले रोजचेच असतात मसाले घरोघरी आपल्या. आता हे सगळे मसाले कांदा टमाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. खूप सिंपल भाजी, झटकीपट, म्हणजे अचानक कोणी आलं ना घरी तर झटकीपट तुम्ही ही भाजी बनवू शकता. 2-4 भाकरी केल्या की मस्त गावरान बेत बनतो. हे बघा मस्तपैकी आता हे मसाले याच्यामध्ये छान परतून झालेत. आता हे फ्रेश आपले वांगे जे आहेत ना कट केलेले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. पूर्ण मसाल्याची कोटिंग ह्या वांग्याला लागून घ्यायची. आता पाणी, वांगे धुवून घेतले होते ना मी, त्यामुळं थोडंसं जे पाणी उरलं होतं ना नितळ ते याच्यामध्ये थोडंसं राहिले, म्हणून आता पाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता हे सगळं बघा वांगं मी मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये. झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं पहिलं सुरुवातीला शिजून द्यायचं. हे बघा आता मी मिक्स करून घेतलं आहे, झाकण ठेवते याच्यावर. अजिबात पाणी टाकायचं नाही, फक्त आता वाफेवर ही भाजी आपली तयार होणार. आता अशी ही 1-2 मिनटं पहिली वाफ द्यायची, मिक्स करून घ्यायचं. हे बघा चारी बाजूनी हलक्या हाताने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वांगे आपले मस्त नरम सॉफ्ट पडत चाललेले आहेत आणि झालं 2-3 मिनटं अशी वाफ देऊन झाली की मग शेवटला भाजी होत आल्यावर ह्याच्यावर आपण लसूण शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर मी साधारण इकडे 1-2 चमचे असा लसूण शेंगदाण्याचा कूट टाकते, करून ठेवला होता. आता वांग्याची भाजी म्हणलं की मला लसूण शेंगदाण्याचा कूट हा लागतोच, तर त्यामुळं मी इकडे 2 चमचे कूट टाकलेला आहे. थोडीशी वरून कोथिंबीर. ही स्टेप ना एकदम भाजी होत आल्यावर करायची शेवटला आणि मिक्स करून घ्यायचं. बघा ही भाजी आपली वांग्याची किती छान दिसते बघा. कुठलंच आपण कुटाणा नाही केला, वाटण नाही केलं, अगदी सिंपल, ना खोबरं ना काही वाटलं आपण. एकदम सोप्या पद्धतीची ही वांग्याची चविष्ट भाजी. बघा नरम सॉफ्टसुद्धा वांगे झालेत आणि वांगे काही गाळ करायचे नाही जास्त.
आता ह्याला थंड करून घेते, मग आपण ही भाजी सर्व करूया. तर भाजी बऱ्यापैकी थोडी थंड झालेली आहेत. तर हे पाहू शकता, ही वांग्याची बघा भाजी किती छान दिसते का नाही. म्हणजे ना पाहता क्षणी अशी खायची इच्छा होती, कारण वांगं असंही आपलं फेवरेटच असतं. त्यामुळं कशीही भाजी बनवा एक नंबर लागते. तर मस्त झाली बघा चणचणीत झमझमीत अशी ही वांग्याची भाजी. गरमागरम प्लेटमध्ये काढून घेते. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर ही अशी चमचमीत बघा किती सुंदर रंग आलाय का नाही. आणि कोणतंही वाटण न करता तुम्ही भाजी आपली वांग्याची पाहू शकता किती छान टेस्टी आणि चवदार दिसते. म्हणजे असं बघता क्षणी खायची इच्छा झाली, इतकी भारी वाटते बघा. पुऱ्या गरमागरम पुऱ्यासोबत सुद्धा मस्त लागते अशी सिंपल भाजी. त्यानंतर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तर ह्याची एक वेगळीच चव लागते. तर नक्की करा तुम्ही. सिंपल भाजी आहे, काही सुचलं नाही भाजीला तर 2-4 वांगे घ्या आणि अशी सिंपल भाजी बनवा. कोणी पाहुणे आले अचानक तर वांगं असंही सगळ्यांच्या आवडीचं आहे, अशी सिंपल भाजी बनवा, खूप मस्त बेत होऊन जाईल. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल वांग्याची भाजी? नक्की करून बघा घाईच्या वेळेस, किंवा कुठं आपल्याला अचानक कुठं घाई असेल जायचे तर अशा टायमाला तुम्हाला ही भाजी खूप सोपी पडेल. टिफिनला सुद्धा नेऊ शकता. तर आवडले असेल तर लाईक करा. असेच रेसिपी बघण्यासाठी परशा किचन चॅनलला सबस्क्रायबर पण करा. पहिल्यांदा असताना तर नक्की सबस्क्रायबर करा. आणि वांग्याची भाजी आवडली असेल तर करून पण पहा आणि लाईक पण करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन छानशा रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा आणि